नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण तुरीची शेंडी खोडणी करणार आहोत. आपल्या शेतामधील तूर साधारणतः 45+ दिवस झालेले आहेत. तर बघा, हे आपण शेंडा खोडणी करण्यासाठी अशा पद्धतीची मशीन घेतलेली आहे. कंपनीचं नाव वगैरे मी काही सांगणार नाही, पण मशीन ठीक आहे, बऱ्यापैकी आहे. अशा पद्धतीची आपण मशीन 1200 रुपयाला घेतलेली आहे. 1200 रुपयाला घेतलेली आणि आपण ही फवाऱ्यावरती जोडून याची शेंडी खोडणी करणार आहोत. आणि हा प्रयोग आपण पहिल्यांदा करतोय. बघूयात काय होते, कसं होते, जमते का बघूयात. जर चांगलं वाटलं तर मग आपल्याला दरवर्षी करता येईल. आता बघा, आपलं सोयाबीन आणि तूर जवळपास 45+ दिवस झालेले आहेत. बहुतेक 47-48 दिवस झालेले आहेत. आणि आता आपण एकच शेंडा खोडणी करणार आहोत यावर्षी. आणि जर चांगलं वाटलं तर मग पुढच्या वर्षी आपण 2-3 अशा पद्धतीनं करून बघूयात. आणि बघा, हा जो सोयाबीन आणि तुरीचा जो प्लॉट आहे, आता मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच. आपण ह्याला फक्त पेरणी केलेली आहे आणि याच्यामध्ये एक कोळपणी केलेली आहे. जसं आपल्या इकडल्या भागामध्ये दुंडे म्हणतात, एकच दुंड केलेलं आहे. आणि तणनाशकचं सुद्धा फवारणी केलेलं नाही. मध्ये जागी तुम्हाला थोडंफार काठी करवल दिसत आहे. आता ते सोयाबीन मोठं झालं म्हणून आपण ते काही काढण्याच्या भानगडीत जाणार नाही. ठीक आहे, त्यांना सोयाबीन हे झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक निघून जाते, किंवा सोयाबीन काढलेले मजूर ते ऑटोमॅटिक घेऊन जातात. तर ते आपण आता फवारणी हे आपलं शेंडा खोडणी करणार आहोत. आपला विषय सोयाबीनचा चालू होता. आपण या सोयाबीनला फक्त एक कोळपणी केलेलं आहे. याला ना आपण तणनाशक मारलं आहे, ना काही कुठले म्हणजे कोणतीच फवारणी केलेलं नाही अजून. तरी पण तुम्हाला सोयाबीन दाखवतो खाली जाऊन कसं आहे काय. आणि ना आणखी आता बघा, तुरला आपण खात पण पेरणी केलेलं नाही फक्त, आणि फवारणी पण नाही. आता आपण शेंडी खोडणी करून परत तुरला खात टाकणार आहे आणि एक कीटकनाशकाची फवारणी करणार आहे. आणि त्यामध्ये कीटकनाशक पण आपण सगळ्यात स्वस्त अशा पद्धतीचं कीटकनाशक घेतो, जे की इमॅक्टिन बेंजाइट. एकदम स्वस्त आणि मस्त. आपल्याला ते जवळपास 12 रुपये प्रमाणे टाकी पडते त्याची. 12 ते 13 जास्तीत जास्त, पडली तरी 14. ठीक आहे, म्हणजे 12 ते 14 रुपये प्रमाणे टाकी पडते. आणि त्याच्यामध्ये आपण एक बुरशीनाशक घालून याची फवारणी. आणि आपण सोयाबीनला प्रत्येक वर्षी फक्त एकच फवारणी करतो आणि आपल्याला एकदम छान असे रिझल्ट भेटतात याचे. मी 4-5 वर्ष झालं याच पद्धतीचा औषधाचा उपयोग करतो आहे. एकदम कमी खर्चामध्ये ते पण चांगले रिझल्ट येतात. पण शेतकऱ्यांना खूप महागडी असं कीटकनाशके फवारणी केली की काय असं प्राऊड फील होत असतं. मला याचं खरंच नवल वाटतं आहे. बघा, मी बिलकुल कुठलीही फवारणी केलेलं नाही आणि तुम्हाला माझं सोयाबीन पण दाखवतो. म्हणजे काय हाईट आहे, किती आहे तुम्ही बघू शकता. हे बघा, बिलकुल आपण याला काहीच फवारणी केलेलं नाही. लागणसुद्धा बघू शकता. आणि सोयाबीन जवळपास का हे आपल्या मांड्याच्या म्हणजे मांड्याच्या जवळजवळ आहे, म्हणजे मांड्याला आहे तो जवळपास. ठीक आहे. आणि तिकडे जर तुम्ही मध्ये गेला तर कमरेच्या वरती आहे, आपल्या कमरेच्या वरती आहे. बिलकुल असं एक नंबर सोयाबीन आहे. ठीक आहे, मध्ये 1-2 थोडाफार याचं पडलेले आहेत थोडंफार. आणि मला वाटतं याच्यानं काही मोठा फरक पडेल असं काही वाटत नाही. 1-2 गट्टे जरी कमी झाले तरी मी समाधान आहे. लोकांपेक्षा कमी झाले तरी समाधान आहे. कारण की उगाच आपण त्या कंपनीला मोठे करा, भारी औषधं, महागडी औषधं फवारणी करून कंपनीला मोठे करा, किंवा ते आपल्या ह्याला काय आपलं कृषी दुकानदार म्हणजेच आपले उगाच आपण दुकानदारांना मोठे करा किंवा बाकीच्या इतर गोष्टींना मोठे करा. त्यापेक्षा आपल्याला एखादी गट्टा कमी झाला तर परवडेल. कारण की याचा भाव असा काही एवढा पण जास्त नाही भाव. एकतर आपल्याला सोयाबीन हे पीक काय परवडतं, कसं परवडतं ते शेतकऱ्यांना माहिती आहे. पण मला तरी लोकांपेक्षा परवडतं. कारण की मी होता होईल तेवढा कमीत कमी खर्च करतो सोयाबीनला. आणि दरवर्षी मी फक्त एक फवारणी करतो, त्याच्यामध्ये फक्त इमॅक्टिन बेंजाइट आणि एक बुरशीनाशक वापरतो. त्याच्यानंतर मी कुठलीही फवारणी घेत नाही आणि बाकीचं काही करत नाही. डायरेक्टली सोयाबीन काढणी करतो. त्यामुळं माझा जवळपास सोयाबीनवरती बिलकुल 0% खर्च म्हटला तरी चालते. हे सोयाबीनचं बी पण आपण घरचंच पेरतो आहे. आपण बिलकुल बॅगा वगैरे वापरत नाही. एकदम गटर स्वस्त आणि मस्त. आपल्याच टाकाऊपासून टिकाऊ म्हणण्यापेक्षा आपलं घरचंच पेरा, आपल्या स्वतःचा विश्वास असलेलं बियाणं, आणि चांगलं उत्पन्न काढा. बघा, जवळपास आता एवढं सोयाबीन जवळपास 3.5 फुटावरती सोयाबीन आहे. अजून काय पाहिजे सांगा. आणि मी दरवर्षी जेवढे लोक काढतात त्याच्या प्रमाणातच उत्पन्न निघतं आपलं. बिलकुल कमीही निघत नाही, जास्त निघते. म्हणजे काय एकदम जास्त निघत नाही. आपल्याकडे 7-8 क्विंटल निघतं.
एवढंच निघतं. तुरी असली की कमी निघतं आणि थोडं निक्का असलं की जास्त निघतं. फक्त सोयाबीन असलं की 1-2 क्विंटल जास्त निघतं. अशा पद्धतीने आपण उत्पन्न करतो. तर बघूयात आज आपण ही नवीन प्रयोग करतो यावर्षी तुरीचा शेंडे खुडणीचा. अगोदर आपण ही शेंडे खुडणी करणार आहोत आणि त्यानंतर याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक आताच मी सांगितलं इमेमॅक्टिनचा फवारा घेणार आहोत आणि सोयाबीनवरती पण घेणार आहोत. कारण की आपण फवारणी केलेली नाही कुठलीच. जवळपास आता 50 दिवसाच्या जवळजवळ सोयाबीन झालेले आपले जवळपास आहे. 47-48 दिवस काहीतरी झालेले आहेत आणि आता आपण एकच फवारणी घेतो. त्याच्यानंतर आपण ना फवारणी घेतो ना काही नाही, डायरेक्टली आपण ही काढणी करतो. ठीक आहे. तर बघूयात आपण शेंडा खुडणीचं कसं आहे काय योजना. आपण पहिल्याच वर्षी ट्राय करतो त्यामुळं बघूयात. हे असे आपण ही फवारणी काय आपलं शेंडा खुडणी यंत्र आपण फवारणी पंपाला जोडलेला आहे आणि आता बघा असं आपण चालू केलेलं आहे. तुम्हाला दिसत आहे काय माहीत नाही. दिसते बघा. आता आपण बघूयात असं खुडणी करतोय. आता इथंपर्यंत आपण केलं होतं थोडं. आता इथून आपण बघूयात करून. हे बघा एक नंबर चालतं. चालण्याला काही प्रॉब्लेम आहे. थोडंसं लांब पकडून तुम्ही खुडणी करू शकता. हे असं वरले शेंडे खुडणी करायचं आहे. बघूयात काय होते, कसा रिझल्ट आहे. यावर्षी ट्राय करू. जर आपल्याला वाटलं काही ठीक आहे तरी आपली तूर बघा खुडणी न करता सुद्धा आपल्या तुरला भरपूर फुटवा येत आहे. आपल्या तुरला भरपूर आणखी आपण याच्यामध्ये खात पण टाकलेलं नाही. आणि आता आपण लगेच 1-2 दिवसामध्ये जरी एवढी खुडणी झाली की आपण ह्याला 924 महादनचं क्रॉपटेक 924 आणि सल्फर महादनचं बहुतेक महादनचं आहे वाटतं सल्फर, पण त्याची आपण मिक्स फवारणी करणार आहे. सल्फर आपण याच्यासाठी घेतो आहे की सल्फर हे बुरशीनाशकाचं काम करतं आणि आपल्या इथं थोडंफार पाणी लागण्याची शक्यता असते. जास्त पाऊस जर झालं तर थोडंफार पाणी लागतं. आपल्या इथं पाणी थांबतं जमिनीमध्ये. त्यामुळं आपण सल्फरचं प्रमाण आताच घेतो आहे. तरी जर काही आटोक्यात नाही यासारखं झालं तर जास्तच पाऊस झाला तर आपण ट्रायकोडर्माची पण आळवणी भविष्यात घेण्याचा विचार करतो आहे. बघूयात काय काय होते. तर पावसाचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला ते काही बाकीच्या गोष्टी करण्याची गरजही पडणार नाही. तर तुर्तास आपण सध्या तरी शेंडे खुडणी करतो आहे. आता बघूया त्याचे काय रिझल्ट येतात, काय कशा पद्धतीनं करायचं. थोडं एकदम लांब पकडायचं आणि त्याचे पहिल्या स्वरूप ते स्क्रू जो असतो नट तो म्हणजे फिट आहे का बघायचं. आणि बघा आता आपण काय केलं माहिती आहे का, आता सोयाबीन आपल्या जवळपास कमरेच्या जवळजवळ आहे आणि कुठं कमरेच्या वरी पण आहे. तर काय केलं आपण प्लास्टिकचे जे पोते असतात म्हणजे गोणी म्हणतो आपण बरेचजण, ते आपण साईडला म्हणजे आपल्या पायाला बांधलेलं आहे दोन्ही पण. कारण की खूप उच्च सोयाबीन आलेलं आहे मध्ये आणि ते काय कसं केलं तुम्हाला कसं बांधलेलं आहे ते पण साईडला दाखवतो. कारण की आपली सेफ्टी पण महत्त्वाची आहे तेवढीच. बघूयात काय उत्पन्न निघते कसं. अशा पद्धतीने आपण खुडणी करतो आहे. पहिला वर्ष आहे. जर आपल्याला काही योग्य वाटलं तर मग आपण दरवर्षीच करणार आहोत. आणि तुरीचं बियाणं म्हणलं तर आपण BDN 741 आहे ना. तो BDN 2013 जे काय मला तेवढ्या एक्झॅक्ट माहीत नाही. ते बियाणं आपण विकत आणलेलं आहे. आता माहिती नाही कुठलं बियाणं आहे काय दिलं आहे, पण दुकानदारांतरी ती आहे म्हणून दिलेलं आहे. आणि आपण 250 रुपये किलो याप्रमाणे बियाणं आणून, म्हणजे प्रायव्हेट कंपनीचं आहे हे, काही भारी कंपनीचं बियाणं नव्हतं. ते आपण असंच प्रायव्हेट कंपनीचं आणलेलं आहे आणि हे बियाणं आपण पेरलेलं आहे. तर सध्या ट्रेंडमध्ये असल्यामुळं ते आपण ट्राय केलं यावर्षी. बघूयात काय होते काय कसं होते. तर आपल्याला जर ह्या गोष्टी किंवा उत्पन्नामध्ये आपल्याला काही फरक वाटला तर आपण पुढच्या वर्षी पण करणार आहोत. तर बघूयात काय होते कसं होते. ठीक आहे. तर काय अशा पद्धतीने आपण शेंडे खुडणी करतो आहे. वरल्यावरी करायचं, जास्त खाली पण जायचं नाही. वरले शेंडे खुडणी म्हणलेलं आहे. फक्त शेंडा घ्यायचा आपण आणि यानंतर आपण फवारणी करून बघूयात काय फरक जाणवतो आहे, कसं जाणवतो आहे, काय होते. ठीक आहे. जर तुम्हाला याच्या पुढचे पण व्हिडिओ बघायचे असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा हे आपण शेती कसं करतो आहे, बाकीच्यासारखं शेती करत नाही. आपण कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण एकच माणूस शेती करतो. मी एकटाच आहे. त्यामुळं मी जास्त मजूर लावत नाही ना काही. आपली जे काही शेती आहे ते स्वतःच्या कष्टावरती आहे. आपण जास्त माणसं लावत नाही शेतात. मी फक्त माणसं लावतो ते सोयाबीन काढणी, म्हणजे असे जे आपले शक्य नाहीत ते माणसं तेवढं ते कामं करतो आपण. बाकीचे जे शक्य आहे ते स्वतः करण्याचा प्रयत्न करतो किंवा स्वतः करतो. आपल्या घरी कुणी नाही, आई असल्यामुळं फक्त आपण बाकीचं सगळ्या गोष्टी मजूर आपल्या घरी माणसं नाहीत कामाला, त्याच्यासाठी आपण स्वतःच करतो आहे.
बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा असं केलं पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे. पण आता काय विषय असं झाला की शेतकऱ्याला आपण काम नाही करू वाटत आणि सगळ्याला जहागीरदारी करू वाटते थोडक्यात. त्यामुळं शेतकऱ्याचं पण अवघड होत चाललेलं आहे. पण आपण स्वतः थोडं तरी काम केलं पाहिजे असं मला वाटतं आहे. शेवटी हां बघूया आता. बघा तुम्ही इथे किती सोयाबीन आहे, माझं हाईट काय आहे तुम्हाला माझ्या सोयाबीनची दाखवतो. हां हे बघू शकता. आता या सोयाबीनची हाईट किती आहे तुम्हाला दाखवतो बघा. हां हे दिसते का? हे बघा ही तूर तर माझ्या कमरेच्या वरती आहे. किती आहे? कमरेच्या वरती आहे. आणि सोयाबीन पण जवळपास कमरेच्या वर आहे. इथं कमरेच्या वरती आहे. हे बघा एवढं सोयाबीन आहे. कसं आहे बघा. हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा मी असं पायाला 2 गोणे बांधलेले आहेत. हे बघा इथून इथून हे बघा सोयाबीन कुठपर्यंत आहे तुम्ही बघू शकता. हो का ही तूर कुठं आहे बघा. हे बघा कुठपर्यंत आहे ते सोयाबीन. बघा सोयाबीनसुद्धा बघू शकता तुम्ही कुठपर्यंत आलेलं आहे ते. असं एवढं सोयाबीन आलं आणि ह्याला बिलकुल एकही फवारणी केलेली नाही. त्यामुळं माझी शेतकरी बंधूंना एकच विनंती आहे, तुम्ही जास्तीचा खर्च नका करू. कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करा. कारण काय एक तर सोयाबीनला भाव नाही, सोयाबीन परवडत नाही. सोयाबीनचं काय कंडिशन आहे ते मला माहिती आहे. मी पण शेतकरीच आहे, शेती करतो. त्यामुळं आपला कमीत कमी खर्च तरी कमी होईल असं या पद्धतीने शेती केली पाहिजे असं मला वाटतं आहे. शेवटी आता तुमची मर्जी, तुम्ही कोण कसं काय करावं प्रत्येकाची इच्छा आहे. सगळेजण माझ्यासारखं करावं असंही म्हणत नाही मी. पण मी जे करतो आहे ते सांगतो आहे. जर माझ्यासारखं आवडलं काही जणाला तर करू शकता, नाही आवडलं तर नाही. ठीक आहे, ज्याच्या त्याची मर्जी आहे. जर याच्याबद्दल आणखी काही कोणाला सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. म्हणजे आपण पण काय आहे ते तुम्ही काय करताय ते सांगा, किंवा म्हणजे आपण एकदम विचाराची देवाणघेवाण करूयात. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. बघूयात आता उद्या आणखी 1-2 दिवसानंतर तुम्हाला ज्यावेळेस आपण याला खात देणार आहे, म्हणजे खात पेरणार आहे, आपण टाकणार नाही तर खात पेरणी करणार आहे तुरीला. आणि ज्यावेळेस आपण खात पेरणी करू त्यावेळेस आपण याचा व्हिडिओ बनवणार आहे आणि तो पण व्हिडिओ आपण अपलोड करूयात. किंवा फवारणी करते वेळेसुद्धा आपण काय काय कॉम्बिनेशन घेतो आहे, काय काय घेतो आहे, कुठली औषधी घेतो आहे ते पण तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्यासाठी आपण आत्ताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.